नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण त्या ठिकाणी जी कन्सेप्ट पाहणार आहे ती म्हणजे काय की त्या ठिकाणी स्प्लिट कंपनी म्हणजे या ठिकाणी थोडक्यात आपण काय पाहणार आहे की त्या ठिकाणी आपला जो काही डाटा आहे तो त्या ठिकाणी स्प्लिट कसा करायचा तो आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. स्प्लिट म्हणजे काय ते आपण त्या ठिकाणी थोडक्यात समजून घेऊ आणि त्या ठिकाणी वर्किंग कसं करायचं हे आपण त्या ठिकाणी त्यामध्ये कंप्लीट करून घेणार आहे. त्याच्यामध्ये पहिली कन्सेप्ट काय की त्या ठिकाणी स्प्लिट कंपनी डाटा म्हणजे काय की त्या ठिकाणी मी जे काही वर्किंग केले म्हणजे ह्या वर्षाचे जे काही माझी क्लोजिंग बॅलन्स आहे ते मला त्या ठिकाणी पुढील वर्षामध्ये ओपनिंग करायचे असतात. त्या ठिकाणी ओपनिंग करत असताना त्या ठिकाणी स्प्लिट कंपनी डाटाचा उपयोग केला जातो. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं जर म्हटलं तर त्या ठिकाणी तुमचे ह्या वर्षीचे असणारे जे काही क्लोजिंग बॅलन्स आहे ते पुढच्या वर्षी त्या ठिकाणी ओपनिंग कसे करायचे ते आपण आज या ठिकाणी पाहणार आहे. म्हणजे थोडक्यात काय की या ठिकाणी माझं हे जे काही बॅलन्स शीट आहे या बॅलन्स शीट मध्ये तुम्ही पाहिलं तर हे सगळे माझे त्या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स तुम्हाला या ठिकाणी भेटतात. म्हणजे 11 लाख रुपये हा माझा त्या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स त्या ठिकाणी तुम्हाला झालेला दिसेल. या ठिकाणी क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग डेटर्स, क्लोजिंग त्या ठिकाणी कॅश तुम्हाला या ठिकाणी भेटतात. त्या ठिकाणी इतर सगळे क्रेडिटर त्या ठिकाणी तुम्हाला क्लोजिंग बॅलन्स या ठिकाणी भेटतो. कॅपिटलचा या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स दिसतो. म्हणजे हा जो काही सर्व बॅलन्स आहे हा त्या ठिकाणी 31/3/2025 ला त्या ठिकाणी काय असणार आहे क्लोजिंग असणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी कंपनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी डेटर्स आणि क्रेडिटर्स त्या ठिकाणी वर्किंग केले जातात. मग या ठिकाणी तुम्ही वर्किंग करत असताना त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात जर तुम्हाला वर्किंग करायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल की तुमचे हा जो काही डाटा आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला स्प्लिट करावा लागेल. ठीक आहे. मग या ठिकाणी मी स्प्लिट कसं करणार या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस तुम्ही ओपनिंग बॅलन्स घेता त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला 0.00चाही डिफरंट त्या ठिकाणी वर्किंग केला जाऊ शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी तुमचा जो काही डाटा आहे तो तुम्हाला ऍक्युरेट करण्यासाठी स्प्लिट कंपनीचा उपयोग त्या ठिकाणी तुम्हाला करावा लागतो. त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्ही आतापर्यंत आपण अल्टर के पाहिलं. आता आपण त्या ठिकाणी अल्टर वायचा ऑप्शन त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पाहणार आहे. या ठिकाणी मी अल्टर वाय केल्यानंतर मला हे सगळे त्या ठिकाणी कंपनीचा जो काही डाटा आहे हे डाटाचे ऑप्शन त्या ठिकाणी मला त्याच्यामध्ये भेटेल. त्याच्यामध्ये बॅकअप असेल, रिस्टोर असेल, स्प्लिट असेल, त्या ठिकाणी रिपेअर असेल, मायग्रेट करणं असेल, डाटाची पाथ करणं असेल, ह्या सगळ्या कन्सेप्ट मला या ठिकाणी डाटा या ठिकाणी ऑप्शन मध्ये त्या ठिकाणी भेटतात. म्हणजे या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली डाटा या ऑप्शनला त्या ठिकाणी टिक करू शकता किंवा डायरेक्टली त्या ठिकाणी तुम्ही अल्टर वाय जर या ठिकाणी प्रेस केलं तर तुम्हाला या सगळ्या कन्सेप्ट त्या ठिकाणी त्याच्यामध्ये भेटून जातात. ठीक आहे. त्यानंतर त्या ठिकाणी पुढची कन्सेप्ट की तुम्हाला त्या ठिकाणी स्प्लिट मध्ये त्या ठिकाणी वर्किंग करावं लागतं. म्हणजे आता आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं की जर डाटाचं स्प्लिट करायचं असेल तर त्या ठिकाणी कसं त्या ठिकाणी वर्किंग करायचं ते आपण या ठिकाणी पाहणार आहे. त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट काय की त्या ठिकाणी स्प्लिट मध्ये गेल्यानंतर स्प्लिट डाटा हा ऑप्शन आपण त्या ठिकाणी निवडणार आहे. म्हणजे या ठिकाणी मी डाटामध्ये गेल्यानंतर या ठिकाणी स्प्लिट ऑप्शन आपण या ठिकाणी येणार आहे आणि या ठिकाणी स्प्लिट डाटा हा ऑप्शन त्या ठिकाणी निवडणार आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसेल स्प्लिट कंपनी डाटा हा ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला क्रिएट झालेला दिसेल, तयार झालेला दिसेल. या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला पहिले कंपनीचं नेम त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला ज्या कंपनी स्प्लिट करायची जी पुढच्या वर्षामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला ओपनिंग करायचंय ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं. ठीक आहे. मी या ठिकाणी आयटी करिअर कम्प्युटर इन्स्टिट्यूट हे त्या ठिकाणी घेईल. त्यानंतर स्प्लिट फॉर्म म्हणजे काय की त्या ठिकाणी तुमच्या पुढच्या वर्षाचं येणारं जे काही इयर आहे हे त्या ठिकाणी तुम्हाला जेव्हापासून चालू होणार आहे ती डेट त्या ठिकाणी टाकायची असते. म्हणजे इथं जर पाहिलं तर 1 सप्टेंबर ही डेट त्या ठिकाणी आलेली आहे, पण त्या ठिकाणी रिकमेंडेड केलेली की 1 सप्टेंबर अशी डेट त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. पण तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय जे काही वर्किंग आहे हे त्या ठिकाणी 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या इयर मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला पाठवायचे. आता जे काही आपलं इयर आहे हे 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 ह्या वर्षाचे जे काही बॅलन्स आहे हे आपल्याला क्लोजिंग करून पुढच्या वर्षामध्ये ओपनिंग त्या ठिकाणी करायचे. मग त्यासाठी आपण काय करणार आहे या ठिकाणी टाकत असताना 1 एप्रिल 2025 ही डेट आपण या ठिकाणी टाकणार आहे. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर काय सांगितलंय द फॉलोइंग कंपनीज विल बी क्रिएटेड. म्हणजे मला या ठिकाणी काय करायचंय की त्या ठिकाणी इथून पुढे त्या ठिकाणी मला क्रिएट होत असताना त्या दोन कंपन्या या ठिकाणी क्रिएट होतील. एक असेल नेम ऑफ फर्स्ट कंपनी म्हणजे जी काही त्या ठिकाणी तुमची फर्स्ट कंपनी क्रिएट होईल ती 1 एप्रिल 2025 ची असेल. पण दुसरी जी कंपनी आहे ती नेम ऑफ सेकंड कंपनी 1 एप्रिल 2025 ची त्या ठिकाणी चालू होईल. ठीक आहे. म्हणजे मला काय करायचंय की त्या ठिकाणी 2024 चा असणारा जो काही क्लोजिंग बॅलन्स आहे हा 2025 मध्ये त्या ठिकाणी ओपनिंग करायचा आहे. म्हणून या ठिकाणी माझ्यासाठी ही सेकंड कंपनी जी आहे ती खूप महत्वाची आहे.
ठीक आहे. आता ही कशी आली 1 एप्रिल 2025, तर या ठिकाणी मी स्प्लिट फॉर्म 1 एप्रिल 2025 घेतल्यामुळे पुढची जी काही माझी कंपनी आहे ती त्या ठिकाणी 1 एप्रिल 2025 पासून त्या ठिकाणी चालू होईल. ठीक आहे. मग या ठिकाणी एंटर करा. एकतर ऍक्सेप्ट केल्यानंतर या ठिकाणी कंटिन्यू टू स्प्लिट कंपनी डाटा, त्या ठिकाणी पुन्हा आपण या ठिकाणी येस म्हणणार आहे. इथे येस म्हटल्यानंतर या ठिकाणी स्प्लिटिंग डाटा चेकिंग केला जाईल, त्यानंतर डाटा स्प्लिट या ठिकाणी केलं जाईल. इथे तुम्हाला त्या ठिकाणी बघा, जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी तो डाटा स्प्लिट होणार आहे, डाटा स्प्लिट झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 3 कंपन्या दिसतात. म्हणजे आयटी करिअर कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, आयटी करिअर कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आणि आयटी करिअर कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, अशा 3 कंपन्या त्या ठिकाणी तुम्हाला तयार झालेल्या दिसतील या ठिकाणी. आता ही जी काही पहिली कंपनी आहे ही आपली त्या ठिकाणी पहिली जी आपण कंपनी होती तीच कंपनी या ठिकाणी दिसते. पण त्या ठिकाणी आपल्याला दिलेल्या इन्स्ट्रक्शन नुसार त्या ठिकाणी 2 कंपन्या या ठिकाणी क्रिएट झाल्या. एक म्हणजे काय, 1 एप्रिल 2024 आणि 1 एप्रिल 2025. पण तुम्ही जर पाहिलं तर या दोन्ही कंपन्या त्या ठिकाणी 2024च्या या ठिकाणी मला दिसतील. ठीक आहे. त्यासाठी मी या ठिकाणी ही पुन्हा 1 एप्रिल 2024 ची ओपन झालेली कंपनी या ठिकाणी मी डिलीट करेल. अल्टर के करा, अल्टर मध्ये या आणि त्या ठिकाणी ही कंपनी मी अल्टर डी करून या ठिकाणी डिलीट करेल. ठीक आहे. पण मला त्या ठिकाणी काय आहे की आयटी करिअर कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट या ठिकाणी 2025 ची कंपनी या ठिकाणी माझ्यासाठी महत्वाची आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं, जेव्हा तुम्ही हा जो काही त्या ठिकाणी डाटा ओपन करणार आहे, हे सगळे जे काही तुमचे बॅलन्स आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी ओपनिंग झालेले दिसते. ठीक आहे. म्हणजे स्प्लिट कंपनीचा हा त्या ठिकाणी खूप मोठा फायदा त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. तुम्ही जर वर्किंग करत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला वर्किंग करत असताना खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्याचा उपयोग त्या ठिकाणी तुम्हाला होतो. जे काही तुमचे क्लोजिंग बॅलन्स आहे सगळं ओपनिंग करण्याचं काम त्या ठिकाणी स्प्लिट कंपनी डाटामध्ये त्या ठिकाणी केलं जातं. आणि हे जे काही तुमचे बॅलन्स आहे हे तुम्ही त्या ठिकाणी पुढील वर्षामध्ये ओपनिंग बॅलन्स म्हणून त्या ठिकाणी तयार करू शकता किंवा घेऊ शकता. नमस्कार.